मंडळी नमस्कार. कशी वाटली या आधीची कथा? आवडली ना? आता ऐकूया आणखी एक छान विनोदी अनुभव. तोंड दाबून. लेखन आणि निवेदन सौ अंजली प्रमोद कुलकर्णी. दवाखान्यात भेटायला जाणाऱ्यांनी कोणकोणती पथ्य पाळावीत याबद्दल खरं तर आजवर खूप बोलून झालंय. पण तरीही भेटायला जाणारे कुपथ्य करतच असतात. त्याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतोच. मलाही तसाच अनुभव आलाय. मध्यंतरी माझ्या यजमानांना त्यांची काहीही चूक नसताना अपघात झाला. तातडीनं शस्त्रक्रिया करावी लागली. पायाला इजा झालेली असल्यानं ते जायबंदी झाले होते. त्यावेळी आम्ही नुकतेच निगडीत वास्तव्याला आलो होतो. अजून तर सामानही आमचं जागेवर लागलेलं नव्हतं. त्याच वेळी ह्या आपत्तीला सामोरं जावं लागल्यानं मी मनोमन भांबावले होते. नवीन गाव पाहण्याआधी दवाखान्याचंच दर्शन घ्यायला लागल्यानं अगतिक झाले होते. एकाच वेळी सगळीच तारेवरची कसरत चालू होती. त्यात भर म्हणून भेटायला येणाऱ्यांची रीख सुरू झाली. अल्पावधीतच ह्यांनी किती लोकसंग्रह जमवलाय त्याचं छानसं प्रत्यंतर आलं. सकाळपासूनच भेटायला येणाऱ्यांची गर्दी जमायला सुरुवात व्हायची. प्रत्येकाला अपघात कसा झाला हे ऐकायची अनिवार्य उत्सुकता असल्यानं त्यांच्या अखंड प्रश्नावलीला आम्हाला तोंड द्यावं लागायचं. हे वारंवार सगळ्यांना सांगून सांगून आमची तोंड दुखायला लागली. मनात एक मजेशीर कल्पना डोकावली की हे सगळं वर्णन आपण ध्वनिमुद्रितच करून ठेवावं. म्हणजे कोणी भेटायला आलं की फक्त प्ले केलं की झालं काम. कल्पना रमणीय होती, पण कसं काय हो, तिथलेच प्ले आवरणं हे माझं प्रमुख काम शिल्लक राहिलं. भेटायला येणाऱ्या दूरदर्शी कुटुंबवत्सल माता आपापल्या दांडग्या मुलांना खेळायला चेंडू बॅट बरोबर घेऊनच यायच्या. मधल्या ऐस पैस जागेत मुलं छानपैकी गुण्या गोविंदानं क्रिकेट खेळायची. फावल्या वेळात अनोळखी मुलं एकमेकांची जिगरी दोस्त बनायची. त्यांचं हे गलबला निवारण कसं करावं हेच मला समजायचं नाही. बरं, त्यातनं रागवायचीही सोय नाही, कारण ती दुसऱ्यांची मुलं. लागलीच संगीत मानापमानाचे प्रयोग तिथे रंगले असते. दवाखान्यातला समस्त नोकरवर्ग इतर निरपराधी लोकांवर डाफरायचे, पण या निरागस मुलांवर रागवू शकत नव्हते. कारण ते त्यांचे हक्काचे फिल्डर होते ना. मुलांना भूक लागली की आत जाऊन आईची कुटुंबवत्सल पर्स हिसकावून त्यातला खाऊ खाऊन यायचे. तृप्तीचा ढेकर दिला की नव्या उत्साहानं पुन्हा खेळ सुरू. आदनमधनं दमून मुलं आत आली की त्यांच्या आयांना त्यांचं विविध गुणदर्शन ह्यांच्यापुढे घडवायची उर्मी यायची. मग त्यांच्या मुलांच्या पोरकट गोष्टी गाणी आम्हाला अगदी बळ ऐकावं लागायचं. त्याच कविता ऐकून तर आम्ही इतकं वैतागलो. आता निदान दुसऱ्या कुठल्या तरी कविता म्हणा, नाहीतर मग मीच खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या म्हणून दाखवायचा कटू निर्धार केला. पण आयांनी विविध गुणदर्शनाचा चंगच बांधल्यानं आम्हाला तोंड उघडायला वाव देतील तर ना, त्यामुळे नाईलाजच झाला. हाही त्रास एक वेळ परवडला हो. पण भेटायला येणारा सुजाण वर्ग किती तापदायक ठरू शकतो हे फक्त अनुभवांती आम्हीच जाणत होतो. भेटायला येणारे धीर द्यायला यायचे की धीर खचवायला यायचे हेच आम्हाला कळेना. काही महाभाग समग्र माहिती ऐकून घ्यायचे आणि मग आम्हाला सुनवायला मोकळे व्हायचे. अरे बाबा, तू थोडक्यात वाचलास बघ. नशीब समज की तुझं पायावरच निभावलं ते. अरे, परवा त्या सदाशिवरावांचा जावई असाच सकाळी ऑफिसला म्हणून चालला होता. दिली ना त्याला एका गाडीनं ठोस. अरे, जागच्या जागी खलास की तो. मग त्यांच्याच माहितीतल्या अशाच बऱ्याच जणांच्या मौल्यवान माहितीच्या गोष्टी विषय एकमेव. कोण चिरडलं, कोण जागच्या जागी गेलं,
कोणाचा हात मोडला, कोणाचा मेंदू लोंबकळला, हे तर काहीच नाही. एकानं तर घामच फोडला. म्हणाला, बरं तर बरं, अपघात झाला तेव्हा मागणं दुसरं वाहन तरी येत नव्हतं, नाहीतर. पुढचं ऐकायच्या आधी हेच घाईघाईने मिस्किलपणे म्हणाले, मग मला कसं भेटायला मिळालं असतं तुला? अशा एक एक गमती. हे ऐकून ऐकून आम्हीच धापा टाकायचो. मला तर यांच्या केविलवाण्या आगतिक चेहऱ्याकडे बघवायचंच नाही हो. पायावर हात ठेवून हे मनातल्या मनात देवाचा धावा करायचे. ही मंडळी तातडीनं कटावीत म्हणून मी देवाला मनातल्या मनात आर्ततेनं आळवायची. आमची जोडीनं कळवळून केलेली प्रार्थना देवापर्यंत मात्र फार उशिरा पोचायची. एका तांड्याला निरोप दिला की दुसरा तांडा हजर. त्यांची पहिली 15 मिनिटं आम्हाला अपघाताचं कसं उशिरा कळलं हेच आम्हाला सुनावण्यात जायची. अरे अमके भेटले तेव्हा मला कळलं, तमक्याचा फोन आला तेव्हा मला कळलं. वहिनी, तुम्ही तरी आम्हाला आधी कळवायचंच ना. असं म्हणून मला अनोळखी असलेले ते भाऊजी मलाच शाब्दिक मार द्यायचे. मदतीचं नाव नाही बरं का. उलट आल्या आल्या त्यांनाच कॅन्टीनमधनं चहा पाणी मागवावं लागायचं. सगळेजण मारीचेच पुढे आणायचे. मग तीच बिस्किटं, चहा, फळं असं देऊन तिथल्या तिथे त्यांचं अल्पसं आदरातिथ्य मी करायची आणि त्यांचे मोफत सल्ले पचवायची. तिथेच बसल्या बसल्या आमच्या मोबाईलवरनं उरलेल्यांना यांच्या अपघाताची माहिती तत्परतेनं द्यायचे की दुसऱ्या दिवशी ते सहकुटुंब सहपरिवार हजर ना. संध्याकाळी 5 वाजले की गर्दी सुरू. अहो, रात्र होऊन जायची तरी कोणी घरी जायचं नावच काढायचं नाही. आमची ऐसपैस स्पेशल खोली म्हणजे जसा गप्पांचा अड्डाच बांधला. विशेष म्हणजे आम्ही भिडस्त असल्यानं कोणालाही कटवू शकत नव्हतो. त्यामुळे आम्हाला भेटायला येणाऱ्यांच्या गप्पा आपसातच जास्त रंगायच्या. कोणाच्या मुंजीत काय झालं, कोणाच्या लग्नात काय घडलं, मग मी त्यांना कसं वाजवलं, ऑफिसमध्ये कसं काय काय झालं, ह्याच गप्पा जास्त श्रवणीय ठरायच्या. आम्ही दोघं अस्सल सहनशील श्रोते. अशा अभ्यागतांचा सांभाळ आणि यांच्या दुखण्याचा सांभाळ असा दुहेरी सांभाळ. एव्हाना यांचा मुकामार जास्तच बोलका झालेला होता, पण यांना अबोलपणे हे सगळं सोसावं लागत होतं. खऱ्या अर्थानं तोंड दाबून बुक्क्यांचा मार. मंडळी नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या छान छान अभिप्रायांबद्दल आभारी आहे. असाच आनंद मी तुम्हाला नेहमीच देणार आहे ना. त्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.